नमस्कार मंडळी. आज आपण इथे पौष्टिक आणि चविष्ट अशी मखाण्याची खीर केलेली आहे. त्यासाठी मखाना इथे एका पॅनमध्ये 1 बाउल घेतला आणि कोरडाच अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर हलकासा कोमट करून घ्यायचा. त्याचबरोबर पॅनमध्ये खाली तळाशी पाणी घातलंय आणि अर्धा लिटर दूध इथं उकळून घेतलेलं आहे. मखाना कोमट झाल्यानंतर मिक्सरमधनं जाडसर असा ग्राइंड करून घ्यायचा आहे. खूप बारीक करायचा नाही. एका दुसऱ्या बाउलमध्ये मखाना काढून घेतलेला आहे. दूधही आपलं चांगलं उकळलंय. वरची साय जी आली ती पुन्हा एकत्र करून दूध 1-2 मिनिटं आटवून घेतलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये पाववाटी मिल्क पावडर घातलेली आहे. त्यानंतर आपण मखाना जो ग्राइंड करून घेतला तो घातला आणि त्याबरोबरच इथे अर्धा वाटी साखर घातलेली आहे आणि उरलेले ड्रायफ्रुट्स घातले, चारोळी घातली, पिस्ता घातले, काजूचे काप आणि बदामाचे काप घालून एक 2-3 मिनिटं चांगलं उकळून घेतलं. त्यानंतर वेलची पावडर घातली. पुन्हा सगळं उकळून शिजवून गॅस इथे बंद केलेला आहे. मस्त आपली मखाण्याची खीर तयार होते. अतिशय पौष्टिक अशी खीर